नमस्कार श्रोतेहो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा। आज आपण ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील BA या पाठाचा उर्वरित भाग। हा पाठ केवळ शिक्षणाची महत्त्वता नाही, तर जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाने आयुष्यात कसे यश मिळवता येते याची शिकवण देतो। एका सामान्य कुटुंबातून अधिकारी होण्याचा प्रवास आणि त्यामागचा संघर्ष या कथेमधून तुम्हाला थेट प्रेरणा मिळेल। ही कथा ऐका आणि तुमच्या स्वप्नांमध्ये नवचैतन्य भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग ऐकूया BA या पाठाचा उर्वरित भाग। माझं कॉलेजचे पहिलं वर्ष अभ्यासाची दिशा ठरवण्यात आणि राजकारण व गुंडागिरीचं प्रशिक्षण घेण्यात कधी संपलं कळलंच नाही। दुसऱ्या वर्षाला असताना जगदाळे सरांची क्लासेसची जाहिरात वाचली। सर गोखले कॉलेजला जिओलॉजी विषयाचे प्राध्यापक होते। सरांनी 1 to 1 क्लास सुरू केला होता। मला त्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे धडे द्यायला सुरुवात केली। रोज गेल्या गेल्या मनाचे श्लोक म्हणायला लावायचे। 10वी 12वीच्या गुणांचा माझा बायोडेटा त्यांना आकर्षित करून गेला होता। त्यांना माझ्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास होता। मला त्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे द्यायला सुरुवात केली। माझ्या क्षमता कोणत्या आहेत याचं अचूक विश्लेषण त्यांनी केलं होतं। चांगला हस्ताक्षर, सुंदर मांडणी, स्पष्ट विचार आणि होकारार्थी दृष्टिकोन तुला स्पर्धा परीक्षेत यशस्वी करेल, असा सल्ला त्यांनी मला दिला। फक्त कष्टाची, प्रयत्नांची जोड दे, हे सर निक्षून सांगायचे। रोज प्रेरणा देणाऱ्या कविता वाचून दाखवायचे। द हाइट्स ऑफ ग्रेट मेन रीच अँड केप्ट अँड वेअर नॉट अटेन बाय सडन फाईट, बट वेअर देअर कंपेनियन्स वेअर स्लेप्ट दे वेअर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट। हा सुविचार त्यांनी माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहायला सांगितला। तुला JNU, SIAC, जयकर लायब्ररी, कृषी विद्यापीठातल्या मुलांशी स्पर्धा करायची आहे। ती मुलं रात्रभर झोपत नाही, रात्रभर तपश्चर्येसारखा अभ्यास करतात। खुर्चीला लोहचुंबक लावल्याप्रमाणे 12 तास चिकटून बसतात आणि मग त्यांचं एक एक पाऊल ध्येयसिद्धीच्या दिशेनं पडतं। अचानक यश कोणाला मिळत नाही। जे यशाची स्वप्न पाहतात ते ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करतात। जेवण, झोप, आराम, मजा सगळं काही त्यांच्या लेखी दुय्यम असतं। असे उमेदवाराचे थवेच्या थवे या स्पर्धा परीक्षेचं शिवधनुष्य पेलण्यासाठी तयारी करतायत। रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून तल्लख बुद्धीनं अखंड ध्यान लावून ते तपश्चर्या करत आहेत। तू काय करतो आहेस? दिवसाचा, महिन्याचा, 6 महिन्यांचा प्लॅन कर। युद्धासाठी सज्ज हो। हा काळ तुला यश मिळणार की नाही हे ठरवणार आहे। तहान लागली म्हणून अचानक विहीर खोदून चालणार नाही। भगीरथासारखे प्रयत्न तुला करायचे आहेत। काही गोष्टी तू स्वतःच्या व्यक्तिमत्वात खोल बिंबव। एक स्वतःवर विश्वास ठेव। तुझ्यात अब्जावधी स्पार्क आहेत। नियम, सवयी, विचार व आचारशैली होकारात्मक आणि रचनात्मक दिशेला ने। पराभवाला, संकटाला घाबरायचं नाही। नैराश्यवादी व नकारार्थी लोकांपासून 4 हात दूर राहा आणि गाढवासारखी मेहनत कर। नो पेन नो गेन। तुझी ओळख म्हणजे तू कोणतं वस्त्र परिधान करतोस, तुझं वय काय आहे, किती वजन आहे, तू कसा दिसतोस यावर अवलंबून नसतं, तर तुझी ओळख तू किती पुस्तकं वाचलीस, तुझ्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात, तुझ्या वृत्ती काय आहेत, तुझं ज्ञानभंडार काय आहे आणि तुझं स्वप्न कोणती आहेत यावर ठरणार आहे। हे ध्यानात ठेव। स्वतःला ओळख। आपल्या कमतरतांचा बाऊ करू नकोस, त्या भरून काढ। ठरवून स्वतःला बदल। स्वतःबद्दल यशस्वी जे त्याचं चित्र बनव। ते चित्र वास्तवात उतरण्यासाठी झट, जीव तोडून झट। सर मला रोज गणित चार्ज करीत होते। मी हॉस्टेलचा नाद सोडला। जवळच होतं
प्री-IAS ट्रेनिंग सेंटर. त्या लगतच्या कॉलनीमध्ये कॉट बेसिसवर रूम घेतली. माझे आते भाऊ भीमा बापूही त्यावेळी अभ्यासाला कोल्हापूरला आले होते. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे अण्णांना बापूला फौजदार बनवायचं होतं. बापू रूम पार्टनर झाले. भीमा बापू हे नावाजलेले पहिलवान होते. हिंदी विषयात त्यांनी MA केलं होतं. पण त्यांची हिंदी ही तेरे का मेरे को वाली होती. तालमीत जाऊन तुपातल्या मटणावर ताव मारून जायचं व रात्री आणि दिवसात तेवढंच झोपायचं. बापूंचं लक्ष PSIचा पेपर कसा फुटतो एवढ्यावरच होतं. बुलेट घेऊन विद्यापीठात चक्कर मारायचे. लायब्ररीमध्ये 15 ते 20 मिनिटं बसल्यानंतर बापूंचा संयम संपायचा व बापू बागेत फिरायला जायचे. बापूंच्या या सवयीमुळे त्यांना बागेत ही लवकरच भेटली आणि बापूंची अभ्यास सोडून चतुर्भुज होण्याची तयारी सुरू झाली. मी प्री-IAS ट्रेनिंग सेंटरमध्ये नियमानं जायला लागलो. विकास खारगे, प्रकाश पोटे हे 2 जीवलग मित्र सेंटरवर अभ्यास करायचे. विकास सर हे अत्यंत सालस, मितभाषी, संयमी आणि हुशार व्यक्तिमत्व. सरांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती आगळ्या वेगळ्या होत्या. मी त्यांच्याजवळ बसून त्यांचे शांत, अथांग, अर्थपूर्ण विचार ऐकण्याचा प्रयत्न करायचे. पुस्तक वाचतानाही पहिल्यांदा ते ढोबळ मानानं वाचून काढायचे. दुसऱ्या वाचनावेळी महत्त्वाच्या ओळींना अधोरेखित करायचे आणि तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या मायक्रो नोट्स तयार व्हायच्या. या मायक्रो नोट्स ते एका पानावर छोट्या छोट्या रकान्यात चौकटीत पद्धतशीरपणे मांडायचे. उजळणी करताना फक्त या नोट्सच्या पानावर नजर मारली तरी विषयांचा पूर्ण आवाका ध्यानात यायचा. सरांची वर्तमानपत्र वाचनाची पद्धतसुद्धा नेमकी असायची. बातम्या वाचतानाच ते त्या पूर्व परीक्षेत, मुख्य परीक्षेत आणि मुलाखतीत कसा प्रश्न काय विचारला जाईल याचे सुरुवातीस गणित मांडायचे. नवल नाही की ते पुढे IAS टॉपर झाले आणि महाराष्ट्रात एक अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. सुरुवातीला मी त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केला. त्यांनीही मला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना मी 12वी सायन्सला चांगले मार्क्स असतानाही कला शाखा विशिष्ट ध्येयानं निवडल्याचं कौतुक होतं. पण हळूहळू कॉलेजची टुकार गँग मला प्री-IAS सेंटरवर भेटायला येऊ लागली. आमचे वेडेचाळे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालू असायचे. विकास आणि प्रकाश सर या सगळ्या गोष्टी त्या परिसरात राहत असल्यानं पाहत होते. सर ज्या मेसवर जेवायला जायचे तेथे आमचा हॉस्टेलचा ग्रुपही असायचा. मेसवर कॉलेजच्या फुटकळ आणि निरर्थक चर्चा चालायच्या. आमचा ग्रुप मात्र विकास सरांना दबून होता. मेसवर सर असले की आमच्या चर्चा थांबायच्या. पण हॉस्टेलचे काही मित्र मुद्दामहून सरांना ऐकू जातील अशा आवाजात आमच्या कॉलेजवरील टवाळक्या व टुकाऱ्या बरगळायचे. मी खजील व्हायचो. एक दिवस मेसवर जेवण झाल्यानंतर विकास सरांनी मला जवळ बोलावलं आणि एक झणझणीत बौद्धिक सुनावलं. विश्वास, तुला तुझ्या कक्षा वाढवाव्या लागतील. असा शिवीराळ व नकारार्थी मित्रपरिवार तुला सोडावा लागेल. जर वेळीच हा कम्फर्ट ग्रुप सोडला नाहीस तर तुला निराशा आणि अपयशाला लवकरच सामोरं जावं लागेल. त्यांनी मला एक गोष्ट ऐकवली. एका राजानं 2 गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला. काही दिवस गेले. एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, दुसरा मात्र उडेच ना. राजा काळजीत पडला. अगदी सारखे 2 पक्षी, एक भरारी घेतो, दुसरा थंड. काय करावं? राजानं दवंडी पिटली. गरुडाला कुणी उडवून दाखवावे म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत आला. बघतो तो दुसरा गरुड पहिल्यापेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता. हे अजब घडलं कसं आणि कुणी केलं? एक सामान्य शेतकरी अदबीनं पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मी केलं.
मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली. दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघतच आहात. अरे विश्वास, आपली फांदी कधीतरी सोडून बघ. सतत सुखद, मर्यादित, चेकाळणारा आनंद देणाऱ्या कवचाच्या मध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस. कदाचित बाहेर खुलं, समृद्ध, रचनात्मक आव्हानांचं विश्व तुझी वाट बघत असेल. विचार बदल, तुझं आयुष्य बदलेल. त्यांनी सांगितलेले विचार डोळ्यात अंजन टाकणारे होते. खरंच हॉस्टेलच्या मुलांचा 80% वेळ वायफळ, निरर्थक विषयांवर व्यतीत होतो. राहिलेला 20% हा अभ्यास होत नाही म्हणून इतरांच्या नावे खडे फोडण्यावर. सदासेवी अरण्य तारुण्य काळी हा रामदास स्वामींचा श्लोक जगदाळे सरांनी अलीकडेच शिकवला होता. मनामध्ये जर वाईट विचार आले किंवा कामवासना निर्माण झाली तर गरम तव्यावर बसू, पण या विचारांच्या मोहापासून प्रयत्नपूर्वक दूर जायचं असा निश्चय केला. BAच्या दुसऱ्या वर्षी इतिहास, राज्यशास्त्र व इंग्रजी साहित्य असे 3 विषय ठेवले होते. एकोंडे सर इतिहास शिकवायचे. त्यांचा मी भलता आवडता विद्यार्थी होतो. ते अलीकडे मी अहमदनगरला SP असताना भेटायला आले होते. येतेवेळी कॉलेजच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी झालेल्या घटक चाचण्यांच्या माझ्या उत्तरपत्रिका घेऊन आले होते. त्यांना माझं अक्षर व लेखनशैलीनं भुरळ घातली होती व त्या उत्तरपत्रिका अजूनपर्यंत त्यांनी जपून ठेवल्या होत्या. कापसे सरांचं राज्यशास्त्रावर प्रभुत्व होतं. PIS सेंटरवर सुद्धा ते शिकवायचे. मूलभूत अधिकार आणि संघराज्य संकल्पना अत्यंत ओघावत्या इंग्रजीतून सोप्या आणि सरळ करून शिकवायचे. NCCच्या 5 महाराष्ट्रीयन बटालियनचे कॉलेजच्या तुकडीचे ते प्रभारी होते. मला रुकडीच्या ATC म्हणजे ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांनी नेमबाजी व वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला प्रवृत्त केलं. शिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना 3 दिवसांच्या शिबिरात सायंकाळच्या परेडला अनुपस्थित राहायची मोकळीक होती. स्पर्धेसाठी माध्यम फक्त इंग्रजी व हिंदी होतं. मी सोबत CSR हे त्यावेळचे प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मासिक घेऊन गेलो होतो. मग काय, त्या मासिकात आलेला राष्ट्रीय एकात्मतेवरचा निबंध मी 2 दिवसात पाठ केला व काही अर्थ समजला नसला तरी फाड 7 मिनिटात म्हणून दाखवला. सतीश गुरव व माझ्यामध्ये चुरस होती, पण पहिलं पारितोषिक मलाच मिळालं. नेमबाजी स्पर्धेतही माझं ग्रुपिंग 3 इंच झालं होतं. म्हणजे पॉईंट टू पॉईंट रायफलच्या फायरिंगमध्ये माझ्या 5 पैकी 4 गोळ्या 3 इंचामध्ये लागल्या. त्यातही पहिलं पारितोषिक मिळालं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेही प्रमाणपत्र मिळाली. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोही छापून आला. हळूहळू आत्मविश्वास बळावत होता. मी कोल्हापुरात असणाऱ्या सर्व व्याख्यानांना जायचो. नरेंद्र दाभोळकर, शिवाजीराव भोसले, विवेक घळसालसिंग पासून ते नरेंद्र जाधव, निर्मल कुमार, फडकुलेंपर्यंत सर्वांच्या व्याख्यानांच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायचो. खूप सिनेमे बघायचो. कोल्हापुरात क्वचित येणारी नाटकंही सोडायचो नाही. सिनेमा हा मनोरंजनाबरोबर ज्ञानही द्यायचा. माझा साहित्य विषय असल्यामुळे सिनेमातून दृकश्राव्य माध्यमातून मांडलेलं कथानक मला उत्तरं लिहिताना प्रभावित करायचं. सिनेमातला कॅथार्सिस, क्लायमॅक्स मी माझ्या उत्तरातही प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करायचो. शेवटी सिनेमा आणि पेपर दोन्हीही 3 तासाचे तमाशे असतात. ज्याचा वग उठला त्याला चांगलं यश मिळतं. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची मी तयारी सुरू केली. माझी स्वतःची एक स्वतंत्र डायरी बनवली. राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींची कात्रणं, फोटो, माहिती त्यात चिटकवायला सुरुवात केली. जुनी डायरी घेतली व त्यात दिनविशेष लिहायला सुरुवात केली. जगाच्या, भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासात त्या दिवशी काय घडत होतं त्याचं पद्धतशीर टिपण प्रत्येक तारखेसमोर लिहिलं. ॲटलस हा नवीन प्रकार माहीत झाला. या नकाशांच्या पुस्तकामुळे भौगोलिक आणि राजकीय सीमारेषा कळायला लागल्या. देश, राज्य व स्थानं निश्चित व नेमकी तुलनात्मकरित्या समजायला लागली.
नवनवीन शब्द कळायला लागले, संकल्पना समजायला लागल्या होत्या. अर्थशास्त्र बऱ्यापैकी डोक्यावरून जायचं. डी बसूंचं घटनेवरचं इंग्रजी पुस्तक किंवा मौर्य व सुंदरमचा अर्थशास्त्रावरचा ठोकळा अजून तरी उशाला घेण्यापलीकडे उपयोगाचा नव्हता. एवढं सगळं ज्ञानभांडार समोर होतं, पण काय व कसं करायचं की जेणेकरून या ज्ञानगुहेचं दार खुलजा सिमसिम म्हणून उघडेल, याचा नेमका मंत्र व अंदाज अजूनही हाती लागत नव्हता. तरी पण अडखळत धडपडत वाटचाल सुरू केली होती. BAच्या अभ्यासाचा फार लोड नसायचा. इंग्रजी साहित्य व समीक्षा यांचा अभ्यास माझी मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी पूर्वतयारी करून घेत होता. जॉर्ज ऑरवेलची ॲनिमल फार्म ही कादंबरी अभ्यासाला होती. ती अत्यंत चपखल शब्दात उभी केलेली उपहासात्मक कादंबरी आहे. सोव्हिएत रशियामधल्या स्टॅलिन काळातील गोंधळ व ढोंगी परिस्थिती स्नोबॉल व नेपोलियन या डुकरांच्या पात्रांच्या माध्यमातून यामध्ये मांडली आहे. या कादंबरीनं साहित्य आणि सामाजिक परिस्थितीचा अनुबंध कसा असतो हे मला शिकवलं. इतिहासाच्या अभ्यासात इतिहास लेखन पद्धती हा एक विषय होता. प्राचीन शिलालेखांपासून ते मध्ययुगीन दस्तऐवजांचा इतिहास मांडताना संदर्भ म्हणून कसा वापर करायचा याचं ज्ञान या विषयाच्या अभ्यासातून झालं. पुढे UPSCची उत्तरं लिहिताना निश्चितच या पार्श्वभूमीचा मला फायदा झाला.